मेष राशी 22 ते 28 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, सप्टेंबरचा हा चौथा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो। या आठवड्याची सुरुवात शारदीय नवरात्रीने होते। शिवाय या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत असेल, त्यामुळे मीन राशीत शनी सोबत समसप्तक योग निर्माण होईल। बुध देखील त्याच राशीत आहे, त्यामुळे सूर्यासोबत बुद्धादित्य योग निर्माण होईल। या आठवड्यात शारदीय नवरात्रीसह अनेक शुभयोग तयार होत आहेत, जे मेष राशींना देवी दुर्गेकडून विशेष आशीर्वाद मिळवून देऊ शकतात। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल। मेष राशी, या आठवड्यात प्रेम तुम्हाला बोलावत आहे। तुम्ही तुमच्या वैयक्तिक विकासात आणि तुमच्या घरात होणाऱ्या बदलांमध्ये खूप व्यस्त आहात, परंतु आता आयुष्य थोडे गोड होणार आहे। सोमवार 22 सप्टेंबर रोजी तूळ ऋतू सुरू होईल। प्रेम आणि सहकार्याच्या बाबींवर प्रकाश टाकेल। प्रेमाच्या जगात पुन्हा प्रवेश करण्यासाठी, एखाद्या रोमांचक नवीन ऑफरला हो म्हणण्यासाठी किंवा तुमच्या विद्यमान जोडीदारासोबत काही दर्जेदार वेळ घालवण्यासाठी हा योग्य वेळ आहे। या काळात तुमचे लक्ष एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवण्यावर आणि आराम आणि सहजतेकडे झुकण्यावर असेल। अशांतता निर्माण करणारे किंवा असमान वाटणारे कोणतेही नाते तुम्ही सोडून दिले आहे याची खात्री करा। सूर्य बाह्यकृती दर्शवतो आणि तूळ राशीत असताना तो तुमच्या प्रेमजीवनात किंवा तुमच्या स्वतःच्या आनंदात लक्ष केंद्रित करेल। जरी हा काळ प्रणय आणि प्रेमासाठी उत्तम असला तरी याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जोडीदार बनवण्याची सक्ती केली जाते। जर तुम्ही सध्या एकटे जीवन जगत असाल तर या वेळेचा वापर स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करा। तुमचे दिवस तुम्हाला आवडणाऱ्या मनोरंजन किंवा क्रियाकल्पांसाठी भरा, कारण तूळ राशीची ऊर्जा केवळ प्रेमाबद्दल नाही, तर तुम्हाला जे आवडते ते करण्याबद्दल आहे। अलीकडे तुम्ही ज्या सर्व बदलांमधून गेला आहात त्या सर्वांसह स्वतःवर लक्ष केंद्रित करणे आणि तुमच्या स्वतःचा कप भरणे खरोखर फायदेशीर ठरू शकते। यामुळे तुम्हाला तुमचे विद्यमान नाते सुधारण्यास किंवा नवीन आणि अनपेक्षित व्यक्तीला भेटण्यास अनुमती मिळेल। तुमच्या आयुष्यातील प्रेमाला भेटण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रथम तुम्हाला आवडणारे जीवन जगणे। मेष राशी, हा आठवडा तुमच्या महत्त्वाकांक्षांना उत्साहवर्धक चालना देईल। मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करत असताना वैयक्तिक प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी गतीचा वापर करा। तुम्हाला नेतृत्वाच्या भूमिकांकडे एक चुंबकीय आकर्षण वाटेल, म्हणून तुमचे कौशल्य दाखवण्याच्या संधी स्वीकारा। संतुलन महत्त्वाचे आहे। तुमच्या धावपळीत स्वतःला जास्त काम करणे टाळा। तुमच्या वैयक्तिक जीवनात अधिक ऐकून आणि कमी प्रतिक्रिया देऊन नातेसंबंध जोपासा। शुक्र गोड क्षण वाट पाहत आहेत, बंध अधिक दृढ करतात असे सुचवतो। आर्थिकदृष्ट्या इच्छित बचत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बजेटला प्राधान्य द्या। आठवड्याच्या मध्यभागी अनपेक्षित खर्च येऊ शकतात, यासाठी तयार राहा। आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या मर्यादांना आव्हान देणाऱ्या गट क्रियाकल्पांमध्ये किंवा फिटनेस दिनचर्यांमध्ये तुमची उत्साही ऊर्जा वापरा। लक्षात ठेवा, जेव्हा जीवन वेगवान वाढते तेव्हा मानसिकता ताण कमी करण्यास मदत करते। आठवडा पुढे जात असताना आत्मचिंतनासाठी जागा द्या। ध्यान पद्धती किंवा जर्नलिंग मौल्यवान अंतर्दृष्टी उघड करतील। भविष्यातील यशासाठी तुमचा आत्मा संरेखित करतील। तुमच्या नैसर्गिक दृढ निश्चयावर विश्वास ठेवा। विश्व तुमच्या मार्गाचे समर्थन करते। मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुम्हाला काही मोठे करिअर निर्णय घ्यावे लागू शकतात। नवीन संधी निर्माण होतील, ज्याचा तुम्ही फायदा घ्यावा। कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा। या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात। जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात। कौटुंबिक जीवनात परस्पर समज वाढेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल। आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या। या आठवड्यात तुम्हाला खूप चांगले फळ मिळेल। तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल। तुम्हाला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात। या आठवड्यात तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात करू शकाल। यश मिळवण्यात सक्षम व्हाल। या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल। या आठवड्यात मेष राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला जाईल। अभ्यासात गती येईल। अभ्यासातील एकाग्रता टिकवण्याचा प्रयत्न करा। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना प्रभावित करू शकाल। करिअरमध्ये महत्त्वाचे बदल घडू शकतात। नवीन प्रकल्प हातात येतील। नोकरदारांना वरिष्ठांचा दबाव जाणवेल। कार्यालयीन वातावरण तप्त राहील। तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल। व्यावसायिकांना नवीन व्यवहार करता येतील। तुम्ही कामात सातत्य ठेवणे आवश्यक आहे। नवीन भागीदारी करू शकाल। या आठवड्यात तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतील, त्यामुळे बचत होण्यास मदत होईल।
तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते। या आठवड्यात मेष राशीच्या अविवाहितांना नवीन एखादी व्यक्ती भेटेल, तुमचे नाते सुरू होईल, तसेच मैत्रीची सुरुवात प्रेमात होईल। मेष राशीच्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल, जोडीदाराशी प्रेमळ गप्पा माराल। एकूण पाहता मेष राशीला हा आठवडा चांगला जाणार आहे। मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडी असेल, शुभ क्रमांक 9 असेल, शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा टिप्स आहे की स्वतःचे निर्णय इतरांवर लादू नका। एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।